मुलीची इच्छा आणि आईची हौस या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ घालत असा काहीसा मेकअप केला. कारण आनंदीची खूप इच्छा होती, की मला असा मेकअप करायचा, देवी बनायचे, मला साडी घालायची, माझे फोटो काढायचेत, माझा व्हिडिओ करायचा आहे. कारण म्हणजे वेळ अजिबात नव्हता खरं तर. कामं एवढी बाकी होती, दसऱ्याची कामं चालूच होती, साफ-सफाई हे ते सर्व गोष्टी. पण काय करणार, लेकराची इच्छा होती ती पूर्ण तर केलीच पाहिजे. ही अशी माझी क्यूटशी छोटीशी देवी. तर मग हे हे सर्व आवरताच यांचा कॉल आला, की म्हणे आपण बाहेर जाऊया. बाहेर कुठं जातो तर हे तुम्हाला पुढे कळेलच. कारण खूप दिवस झालं होतं आम्ही जाऊन आणि भेट पण झाली नव्हती खूप दिवसांनी. तर मग जाता-जाता रस्त्यामध्येच हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसला. मग असं काहीसं थोडंसं शूट केलं. कारण मग गाडीत असल्यामुळं थोडासा मोबाईल हलत होता आणि मध्ये-मध्येच गाड्या पण येत होत्या, झाडं पण येत असल्यामुळं ते व्यवस्थित घेता येत नव्हतं. तर मग खरं तर दर्शन घ्यायचं होतं, पण काम चालू असल्यामुळे हे म्हणले पूर्ण झाल्यावरती जाऊया नंतर. म्हणजे मुलांना पण व्यवस्थित पाहता येईल. पण काल पहिल्यांदा असं दिसलं, की रस्त्यावरती ट्रॅफिक अजिबात नाही, गाड्या अजिबात नाही. एकदम असा रस्ता शांत, शांत आणि खूप लवकर गेलो कारण ट्रॅफिक लागली नाही. मग हे सर्व खरं तर वेळ अजिबात नव्हता, पण जायचं होतं लेकरांसाठी आणि जाता-जाताच देवी पण दिसली रस्त्यामध्ये घेऊन जात असताना. तर मग हे सर्वत्रच नवरात्राची तयारी चालूच होती. तर आम्ही कुठं जाणार होतो हे तुम्हाला कळलंच असेल, की आम्ही गेलो आरुष आनंदीच्या माऊकडं. आरुष आणि आनंदीला माऊ खूप जास्त आवडते. तसं तर माऊ सगळ्यांचीच लाडकी असते. कारण माऊ म्हणजेच दुसरी आई असते. तर मग लेकरं खूप खुश झाले, हॅपी झाले माऊकडं गेल्यामुळे. कारण खूप दिवस झालं होतं माऊची भेट झाली नव्हती. कारण माऊच्या कामामुळे माऊला पण वेळ भेटत नव्हता, तिला पण सुट्टी नव्हती आणि आम्ही पण गावाला जा आहे इकडं-तिकडं त्यामुळे आम्ही गेलो नाही. आणि माऊकडे गेले की लेकरांना माहीत नाही काय होतं काय नाही ते. कारण कंटिन्यू ते माऊच्या गोष्टी सगळ्या पाहत असतात. आणि मग मी काही मागायच्या आधीच लेकरांचंच चालू असतं, की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आनंदी तर कंटिन्यू करते तिचे क्लचर घे, हेअर बँड घे. अशा करत तिनं सर्व गोष्टी तिच्या बऱ्याचशा काही पर्समध्ये टाकत राहिली. मला हे पाहिजे माऊ, माऊ कधी नाही म्हणणारच नाही. आणि दोघींचं काय एवढं हितगुज चाललं होतं माहीत नाही. गप्पा गोष्टी खूप जास्त दोघींच्या चालू होत्या. पण ह्या दोघींच्या गप्पा गोष्टी चालू असतानाच मग माऊनं जरा आरुषला जवळ घेतलं. ते जवळ घेतलेलं आनंदीला अजिबात नाही आवडलं. तर लगेच म्हणे, "कट्टी तुझी, मी नाही तुझी, मी नाही तुला बोलणार." तर घरी पण ती अशीच करते म्हणा. आरुषला जर कोणी जवळ घेतलं, आरुषचा लाड केला, की तिला ते अजिबात खपत नाही. सर्व काही मलाच पाहिजे, मीच सर्व काही असणार, असं असतं तिचं. असा काहीसा छोटासा मिनी व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा.